मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हे दुःखभंजन हलो हे दुःखभंजन मारुती नंदन आवाज आवाज साली साली आवाज ठेवा। हॅलो माझा आवाज कमी ठेवा पाकवाटाचा आवाज द्या। अष्टसिद्धीन बंदी के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के राज सवारे करवो देना दाता नहीं विपत्ति मिटाए पालनहार लजा मोरी राखियो नादया के सवार। श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जीव जिते जीवना संगे मत्स्या मरण त्या योगे जया चित्ते जैसा भाव तया जवळी तैसा देव। परमंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडंदित विडंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगरायाच्या असीम कृपेने योगेची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधी घन असणारे विश्व माऊली माझे ज्ञानोबर आहे। ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खावा अशी लढीवाळ भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे। जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा आहेत तिन्ही पदव्या त्यांना शोभून देतात असे पैठण निवासी माझे नाथबाबा। ज्यांनी संसाराची राख रांगोळी केल्याने परमार्थाचा कळस केला नवे नवे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचं वेळ लावला असे पंचम वेदीन माते देहू निवासी श्री जगद्गुरु तुकोबराय। तुकोबरायच्या गाथेतील 4 चरणाचा 4 कडव्याचा 4 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे ठेवलेला आहे। अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही लोक म्हणतात महाराज आम्ही एवढी भक्ती करतो सगळं करतो तर भगवान परमात्मा आम्हाला का पावत नाही। तर जगद्गुरु तुकोबराय त्याचे उदाहरणं देतात। आपल्या मनामध्ये जसा भाव असतो तसा भगवान परमात्मा आपल्या जवळ अथवा दूर असतो है की नाही। मग तुकोबराय म्हणतात जया चित्ते जैसा भाव तया जवळी तैसा देव। भगवान परमात्मा तुमच्या जवळ अथवा दूर जर असेल तर याचं फक्त कारण आहे तुमच्या भावावर तुमचा विश्वास किती आहे देवावर। मग विश्वास पटण्यासाठी 3 दृष्टांत दिले। पहिला दिला आईचा आणि मुलाचा। पहिला काय दृष्टांत शेवटचं चरण आईचा आणि मुलाचा। आई लेकरावर किती प्रेम करते हे शब्दामध्ये सांगता येतं का बोला। झोपले का आले आले तुम्ही नाही ना हा झोप लागायच्या अगोदर बोला। आई लेकरावर किती प्रेम करते मग शब्दामध्ये सांगता येते। आई लेकरावर किती प्रेम करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर स्वतः आई झाल्याशिवाय कळणार नाही आई लेकरावर किती प्रेम केलं। तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता। तिसऱ्या चरणामध्ये दुसरा दृष्टांत दिला सकळा पडी भानू परित्या कमळाचे जीवनू। सूर्य भगवान परमात्मा कोणाला आवडत नाही प्रत्येकाला आवडतो। सूर्य कोणाला आवडत नाही बाबा प्रत्येकाला आवडतो। हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर पाहिजेतच आहे का नाही प्रत्येकाला आवडतो। पण आम्हाला वाटते बाबा आपल्याला जसा सूर्य आवडतो का नाही तसा आता जसं ऊन चटकायले तसं आवडत नाही। आता असं वाटलं याला थोडी उष्णता याची कमी करावी हे का नाही शीतलता आम्हाला द्यावी। म्हणजे काही काळापुरता सूर्य आवडतो काही काळापुरता आवडत नाही त्याचा तिरस्कार येतो।
चैत्रातल्या महिन्यातला तर सूर्य कसाच आवडत नाही. ऊन आवडतं का आपल्याला? नको. कुठं कूलर लावता, कुठं एसी लावता, कुठं फॅन लावता, कुठं झाडाखाली बसता, आवडत नाही. म्हणजे काही वेळेस आवडतो, काही वेळेस आवडत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकाचं जीवनच सूर्य आहे. सूर्य विकास आणि कमळ आहे. सूर्य उगवला की कमळाने उमलायचा, सूर्य मावळला की कमळाने कोमजायचं. सूर्य त्याच्यासाठीच उगतो ज्याच्यासाठी बाबा कमळ फुलतं म्हणून. काही भक्त तसे असतात, सप्ताह आला की फुलून जायचं, सप्ताह बंद झालं की पुन्हा सुरू व्हायचं. आहे का नाही? मग सूर्य विकास आणि कमळ आहे. कमळाला खूप महाराज सूर्य लागतोय का नाही? पहिला दृष्टांत दिला पहिल्या चरणामध्ये, आईचा आणि मुलाचा दृष्टांत दिला, तो थोडा 25% आहे. सूर्याचा आणि कमळाचा दृष्टांत दिला, हा 50% आहे. पण जगद्गुरु तुकोबाला जो अभिप्रेत दृष्टांत आहे तो आहे जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. पाणी सगळ्याला माहिती आहे, पाणी पाणी, नीर, उदक, आहे की नाही? असे अनेक नाव आहेत. पाणी सगळ्याला माहिती आहे. काही काही वेगळंच पाणी माहिती आहे, असू द्या. पाणी माहित नाही असा एक सुद्धा ग्रहस्थ नाही, माणूस नाही. आपण पाण्याबिगर 21 दिवस राहू शकतो. नाही 21 दिवस आपण पाणी पिलं माणूस नाही. उंट आहे 2 महिने पाणी पिलं नाही तरी मरत. घरातला उंदीर आहे 6 महिने पाणी पिलं नाही तरी मरत नाही. तो बिळाच्या बाहेर 6 महिने जरी आला तरी मरत नाही. घोरपडे 1 वर्ष जरी तिनं पाणी पिलं नाही तरी मरत नाही. हे असे जीव आहेत. तुम्ही ट्राय करू नका 21 दिवस बिगर पाण्याचे राहण्याचे, मरून जासन माझ्यावर नवीन. सांगायलो मी, पाणी माणसाला लागतं की नाही, पण आपण कधी पाणी नसलं तरी सपातून घेतो. आता आपल्याला पाणी एका जवळ नाही, पाणी तरी आपण 2 तासातच सपातून घेणार, नसलं तरी चालतंय. बाबा काही जीव पाण्यात राहतात आणि पाण्याच्या बाहेर आल्यावर सुद्धा जिवंत राहतात. कासव पाण्यामध्ये राहतो, पाण्याच्या बाहेर सुद्धा. असे अनेक जीव आहेत. पण एक जीव असा आहे पाण्याच्या बाहेर काढणं आणि प्राण सोडून देणं. त्याचं नाव काय? झोपले काय? हा, मासा का माशा? उडत्या माशा आहेत. मासा वेगळा, याचा आवाज क्लिअर करा, ठणकायला कानात. मासा पाण्याच्या बाहेर काढणं आणि माशाने प्राण सोडून देणं. कारण की का? त्याचं जीवन जीव जिती जीवना संगे पण मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याचा वियोग झाला माशाला की मासा मरण पावतो. एकाने विचार केला, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आमच्या तिकडे विदर्भामध्ये थोडं पाण्याची टंचाई आहे. उपशौरी येतात 2-2 तास उन्हाळ्यामध्ये, 1 तास कधी चालत नाही, कोरडी पडते विहीर. मग एका सदग्रस्ताला असं झालं, म्हणले आपली विहीर तर आटायली, विहिरीमध्ये तर मासे येत, मग काय केलं पाहिजे? त्यांनी विहिरीतले मासे काढले बाबा, आणि त्याच्या घरामध्ये 5 किलो तुपाचा डब्बा होता. 5 किलो तुपाचा डब्बा महाराज असं एवढं सुंदर, आणि ते घरातले ते विहिरीतले मासे आणले त्या तुपाच्या डब्यात टाकले. माझ्याकडे पाहू नका, दर दिवसाला 2-2 किलोचे व्हायले. ते झोपले तुम्ही नाही का? होतीन का? मासा जर तुपात टाकला जगन का? का जगणार नाही? त्याला तूप लागत नाही. तूप महाग आहे पाण्यापेक्षा, पण तूप लागत नाही. मग काय लागतं? पाणी. गढूळ असू द्या, कसं असू द्या, फक्त पाणी लागतं. खऱ्या भक्ताला काहीच लागत नाही, फक्त भगवान परमात्मा लागतो. वाह वाह, क्या बात है, वाह. फक्त भगवान परमात्मा, मला देव पाहिजेत. म्हणून तर म्हणतात ना, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, खावे त्याचा रसा. असं नाही ना? जावे त्याच्या वंशा. पाणी मिन मो प्यासी मोहे, सुन सुन आवत हसे. मासा पाण्यामध्ये राहतो, पाण्यामध्ये राहून सुद्धा त्याला तहान लागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जसा मासा पाण्याचा विरह सहन करू शकत नाही, तसा खरं भक्त देवाचा विरह करू शकत नाही सहन. विडला विडला हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगून दिला मी. कोणाला घाई असेल, गडबड असेल, उठलं तरी चालेल, नंतर कीर्तनामध्ये उठू देणार नाही. आता चांगलं 4 वाजेपर्यंत कीर्तन सुरू राहणार आहे आपलं. काही तुम्हाला काम नाही ना, आम्हाला बी जायला परवडत नाही आता. म्हणून आता काही टेन्शन नाही, 4-5 वाजेपर्यंत कीर्तन करू, आबद करू. किम निमित्ताने कार्यक्रम आहे सरवाडाने. आता हे महाराज सुंदरसं असं देखणं मंदिर, तुळजा भवानी माता प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण
आणि लोकार्पण सोहळा या निमित्ताने होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव, एकदिवसीय कीर्तन महोत्सव, ज्यांनी आजचं कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे श्री सोमेश्वर बाजीराव गीते साहेब उप अभियंता हिंगोली यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. सुंदरसा हा कार्यक्रम आहे आणि मला आवर्जून फोन लावला आमचे श्री व्यंकटेश गीते भैया यांनी फोन लावला आणि इथपर्यंत येण्याचं झालं. तशी सर्व कार्यकारी मंडळी, उत्सव समिती मंडळ बरं का, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व गावकरी मंडळी, पुरुष मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराज, महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज या उत्सवासाठी उपस्थित आहे. खरंच सांगू, लोक 4-4 वर्षापासून ज्यांची वाट पाहतात पण त्यांचे पाऊल सुद्धा दिसत नाहीत, पण आज आपल्याला त्यांचं दर्शन होते. असे संगीत विशारद, संगीत अलंकार असणारे, महाराष्ट्राची बुलंद तोप असणारे आमचे ओमकारजी महाराज जगताप आहेत. इथं जोरदार टाळी वाजवा. दुसरे महाराष्ट्राची बुलंद तोप असणारे एवढं गोड गायन महाराज आमचे कैलास बाबा पवार आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे दुसरे महाराष्ट्राचे तोप असणारे जायभाई दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि संगीत विशारद, संगीत अलंकार असणारे माझे मित्र दीपकजी महाराज आहेत. पखवाजामध्ये बोटावर मोजण्या इतकेच महाराष्ट्रामध्ये नवलेले माणसं आहेत. पखवाजे भरपूर आहेत पण बोटावर मोजण्या इतके ज्यांचं महाराष्ट्र वाटपात असे असणारे हरिभक्त परायण पखवाद विशारद असणारे आमचे विष्णू महाराज गोरे, जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि दुसरे महाराज काय गोड आहात आहे, किती चपळा आहे, आमचे परम मित्र असणारे हरिभक्त परायण ओमकारजी महाराज कागदे, जोरदार टाळी वाजवा. परिसरातून आलेली सर्व महाराज मंडळी आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने आणि अधिकाराने मोठी असणारी. सर्वांचे काही नावं मला माहीत नाहीत आणि तुम्ही आग्रह धरू नका की महाराजांना आमचं नाव घेतलंच पाहिजेत, आहे का नाही. सर्वांचे चरण नतमस्तक. महाराज 1 लाखाचा आणा, 2 लाखाचा आणा, 3 लाखाचा आणा, जास्ती पैसे झालेत 5 लाखाचा आणू, पण माईक नसलात महाराज मेला. माईक नसलात काय फायदा आहे. म्हणून एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड साऊंड सिस्टीम आहे, फक्त आम्हाला जसं लागतं तसं द्या. विनेकरी बाबा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. पंचक्रोशीतील गावातील भजनी मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. यूट्यूबवाले दादा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल का मंदिर बांधायची, मूर्ती स्थापना करायची, का कलशारोहण करायचे, एवढे जर पैसे आपण दुसरीकडे लावले जमणार नाही का. पण खरंच सांगू, आज काळाची गरज आहे बाबा. आज धर्म, संस्कृती आणि संस्कार टिकवणं काळाची गरज आहे. आज आपण काही करू शकतो पण घरामध्ये संस्कार बरोबर देऊ शकत नाहीत. आज लाखो कोट रुपये आपण आणू शकतो, कमवू शकतो, पण संतती बरोबर निघण याचा भरोसा नाही. संतती बरोबर निघली पाहिजे, गावगाडा बरोबर चालला पाहिजे, माणुसकी टिकून राहिली पाहिजे, हिच्यासाठी हे धर्मकार्य आहे. मंदिराच्या हिशोबान का होईना, पण दररोज लोक जातील, 2-4 लोक दर्शन घेतील, तेवढ्या पुरती का त्यांची बुद्धी चांगली होईल की नाही, मनस्थिती चांगली होतील, विचार चांगले होतील, म्हणून मंदिराची स्थापना आहे, मूर्ती स्थापना, कलशारोहण आहे. कोट रुपयाचे बंगले बांधतो आपण त्याच्यात, पण मन चांगले असते याच्यात काही भरोसा नाही. कोट रुपयाचे जरी बंगले बांधले तरी मंदिरात येऊनच समाधान वाटते, कोट रुपयाच्या बंगल्यात समाधान वाटत नाही. म्हणून मंदिर विडवलं विडवलं प्रत्येकाकडे जर विचार करून जर पाहिलं समाजाकडे, बाबा जेवढा माणूस खालच्या दर्जाला गेला तेवढा प्राणी अजून खालच्या दर्जाला गेला नाही. विचारसरणी त्याची बदलली नाही, चालण्याची वागण्याची चाकोरी बदलली नाही, एवढी माणसाची चाकोरी बदलली, बोलण्याची चालण्याची. आज पेपर उघडला, बातम्या काढल्या की नाही त्या घटना कानावर येतात. जाळून घेतलं, तुकडे केले, येतात की नाही घटना, असं झालं तसं झालं. का मला वाटते कुत्र्याची पायरी सोडली नाही, पण कोण पायरी सोडली. हे मानसा अरे आता तरी मानसात ये, कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. हे मानसा अरे आता तरी मानसात ये. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं तर तो माणूस जीवनभर एकूण एकाचा तिरस्कार. कशासाठी? हे जीवन पुन्हा पुन्हा भेटणार आहे का?
हे जीवन पुन्हा पुन्हा भेटणार नाही. भेटलंय ना तर आनंदाने महाराज माणसाने स्वीकारलं पाहिजे, जगलं पाहिजे. जीवनभर माणूस याची त्याची उणी धुनी करतो. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो होय असा आहे. जीवनभर विठ्ठल 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 जेवढं बोट आपलं दुसऱ्याकडे जातं का नाही तेवढं बोट स्वतःकडे येत नाही. कधी बघितलं का तुम्ही? दुसऱ्याची निंदा स्तुती करताना माणसाला एवढा आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. एक कवी एवढं सुंदर बोलतो ना, आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने ही आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी ऐम की बेनकाब न कर, हम तो भले बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा देखन मैं गया, बुरा मिलया नहीं कोई, जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो जिंदगी 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 एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. 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 जिंदगी एक किराए का घर है. जय हो. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. 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 जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे की घर से बाहर निकलना पड़ेगा. काही जरी झालं तरी मरण अटळ आहे की नाही? मग त्याच्याकडे पाहून तरी माणसांबरोबर राहिलं पाहिजे. आज माणसं दिसायला चांगली झाले हो, पण आतून मळके झाले. दिसायला चांगली माणसं आहेत बाबा आज. खरंच सांगू, दिसायला एवढी सुंदर माणसं आपल्याला वाटते अरे वा वा काय माणसं आहेत. पण माणूस बोलला ना बाबा, गावच्या गावं तुटायलेत. आतून अंतकरण मळके झाले, विचार मळके झाले. एक गोड वाक्य बोलतात महाराज, अपनी नीयत कितनी भी अच्छी हो, ये जमाना तो आपको आपके दिखावे से जानता है. पण पगले, आपका दिखावा कितना भी अच्छा हो, मेरी भवानी माय तो आपको आपके नियत से जानती है. हाँ? आपली नियत चांगली पाहिजे. म्हणून याची त्याची उणी धुनी करत बसायचं नाही. खरंच सांगू, परमार्थ कधी सुरू आहे. याचे त्याचे गुणदोष पाहायचे नाही. ज्या दिवशी स्वतःचे गुणदोष दिसते ना त्या दिवशी परमार्थ सुरुवात झाली. जुन्या काळात आमच्या इकडे एक म्हण होती, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुशल दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं. तुमच्या इकडे आहे का ती म्हण? आहे का? आहे का? मग बरं आहे, आपलं जवळ आहे आपण, आहे का नाही? दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याचे दोष दिसतात पण स्वतःचे दोष दिसत नाही. दुसऱ्याचे दोष दिसण्यापेक्षा स्वतःचे दोष. खरंच सांगू बाबा, दुसऱ्याच्या जीवनाकडे एवढं झाकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाकडे जर अंतरंगात जर पाहिलं असतं ना तर आपण आज मोठे झालो असतो. तुका मने चित्त करार ये गोपाळ राहे ते
जोरदार टाळी वाजव महाराज. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. आणि ते चित्त कुठं जर निर्मळ होत असेल तर इथं या धर्म मंडपामध्ये अनेक बिघडलेले जे मन आहेत, अनेक बिघडलेले जे विचार आहेत, ते विचार जर सुधरत जर कुठं असतील तर या धर्म मंडपामध्ये सुधारतात. म्हणून हे सोहळे येतात. हा सोहळा नाही मा, आज एका दिवसाचं शिबिर आहे. शिबिर आहे. जे व्यसनी असतील त्यांच्यासाठी शिबिर आहे. ज्याचे मन बिघडले त्यांच्यासाठी शिबिर आहे. अनेक शिबिरं पाहिले आपण. रक्तदान शिबिर पाहिलं, डोळ्याचं शिबिर पाहिलं आहे का नाही. अनेक शिबिर आहेत, पण हे डोळ्याचं रक्तदान शिबिर नाही, हे मन साफ करण्याचं शिबिर आहे. एका दिवशीय कार्यक्रम म्हणजे मन साफ करण्याचं. एकदा मन साफ झालं की बस, बाकी काय लागतं. मग आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. जीवनामधला वाकडेपणा जाणं आणि जीवनामध्ये सत्विचार येणं हीच परमार्थातली पहिली पायरी. दुसरं काही लागत नाही. परमार्थ करायला काय लागतं. देव होणं अवघड गोष्ट आहे, साधू संत होणं अवघड गोष्ट आहे. चांगला माणूस जरी होता आला तरी तो देवाला परमार्थ आवडतो, माणूस आवडतो. चांगला माणूस होण्याची तयारी करायची, देव होण्याची तयारी करायची नाही, साधू होण्याची तयारी करायची नाही. पण मी चांगला मारायच्या अगोदर चांगला माणूस झालो पाहिजे, हिच्यासाठी कार्यक्रम असतात. आणि हिच्यासाठी जेवढा खटाटोप मांडलेला आहे. घरदार सोडून तुम्ही हिच्यासाठीच आलात ना, कुठंतरी आपलं चांगलं होईल. भगवती मातेच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर चांगलं होईल. ती चांगलं करण आपल्याला. आपण अनेक उपवास पकडायला लागलो. मी म्हणणार नाही उपवास पकडू नका, पण याचा बी उपवास धरा ना, की माझा पाऊल दुसऱ्याच्या चुकीच्या रस्त्याने जाणार नाही, मी याचा उपवास धरतो. माझ्या वाणीने दुसऱ्याचा अंतकरण दुखणार नाही, मी याचा उपवास धरतो. माझ्या मनामध्ये कोणाचा द्वेष राहणार नाही, मी याचा उपवास धरतो. हा सुद्धा उपवासच आहे की नाही. मग देवाला आराधना करत असताना पहिले हे उपवास धरा, नंतर देव पावन. विठ्ठल विठ्ठल. अभंग एकदम सुंदर जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामधून 3 शब्द बाहेर निघतात. देव, जीव आणि भाव. देव कोणाला म्हणतात, जीव कोणाला म्हणतात, भाव कसा असला पाहिजे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. देव कोण आहे. पंचायतनामध्ये 5 देव सांगितलेले आहेत. आदिदेव म्हणतो त्याला आपण, आदिदेव. एक गणपती बाप्पा आदिदेव, दुसरे भोलेनाथ बाबा आदिदेव, विष्णू भगवान परमात्मा आदिदेव, नंतर सूर्य भगवान परमात्मा आदिदेव, आणि 5वे आदिशक्ती म्हणजे महाराज भवानी आदि दुर्गा मैया. हे पंचायतनामध्ये 5 देव सांगितलेले आहेत. आणि या 5 देवाची भक्ती नित्यनेमाने माणसाने केली पाहिजे. आणि त्याच देवीची भक्तीची आराधना आपण इथं महाराज गोंधळ पेटवलाय, गोंधळ चालवलाय. भवानी मातेच्या दरबारामध्ये आपण गोंधळ घालणार येतात. दार उघडत म्हणले, काय झालं म्हणले, आता भरकटलेला समाज पुन्हा जाग्यावर आणायचा आहे. एकाने मला विचारलं, महाराज राम मंदिर तयार झालं, आता रामराज्य येईन का नाही येणार म्हणलं. काय येणार नाही. जोपर्यंत या देशातली भ्रूण हत्या थांबत नाही तोपर्यंत रामराज्य नाही. जोपर्यंत या देशातले वृद्धाश्रम बंद होत नाहीत तोपर्यंत रामराज्य येत नाहीत. जोपर्यंत मन जे तुटलेले आहेत का नाही एकोणाकाचे, तोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत रामराज्य येत नाही. रामराज्य नसतं येण्याचा काही फायदा नाही. रामराजासारखे माणसं सुद्धा तयार झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा कोणाला म्हणतात, देव कोणाला म्हणतात, देव त्याला म्हणतात महाराज ज्याला सगळं करते, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ह्या 3 शक्ती ज्याच्याकडे असतात तो देव. आणि त्याची जी भक्ती करतात ते साधू संत. आणि तुम्ही आम्ही फक्त वाऱ्या करतो बस. एक नारळ फोडले की माणसाला वाटते देवान माझ्या घरी पाणी भराव. एक नारळ फोडल्याच्या नंतर ते बी खवूट निघतंय. खवूट निघलेलं नारळ बी फेकत नाही बा, घरी नेतंय, वाळू घालतं, त्याचं तेल करतंय, तेच लावतंय. एवढे कंजूस माणसं. अगरबत्ती या हातान पेटवायची नाही, हातान पुन्हा हेच व्हायची. म्हणले 8 दिवस एक अगरबत्ती पेटवायची. काही काही तर अगरबत्ती पेटवता पेटवता चटका लागला, अगरबत्ती लावणं सोडून दिली. हा, तुमच्या इकडे मला माहित नाही कसं वातावरण आहे, पण आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाबा जरा वेगळंच वातावरण झालंय. बाबा दररोज 4 तास कथा करतो, 2 तास कीर्तन करतो. आणि जाड्या येण्याचा प्रवास वेगळा. 4 तास कथा, 2 तास कीर्तन. मग रात्री झोप्यावर कीर्तन स्वप्नात यायला पाहिजे, कथा स्वप्नात यायला पाहिजे का नाही. पण झोपलं की माझ्या भूतच स्वप्नात यायलेत. झोपलं की भूत येतात. हे 8-8 दिवस आंघोळी करत नाही, यायच्या अंगात देव यालाय. कसा देव याला कोणत्या काढून माहित नाही बाबा. बरं 33 कोटी देवापैकी एक बी देव येत नाही बाबा याच्या अंगात. दुसराच देव यालाय. राम येत नाही, दुर्गा माया येत नाही, भोलेनाथ बाबा येत नाही, कृष्ण येत नाही. मग कोणता देव याला याच्या अंगात. थैल्या 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 थैल्या. हा
असं नाही बाबा. अंधश्रद्धेनं कधी भक्ती करायची नाही. आमच्या विनेकरी बाबांनी सांगितलं, महाराज पहिले या भगवती मातेसमोर नवस घालायचे, म्हणजे नवस. नवस घालायचे. नवस तुमच्या इकडे होतात का ते शेंड्याचे जावळं होतात का? जावळं आहेत का इकडे? जावळं मग लेकरं शेंड्या ठेवतात. आणि मग कशा कापायच्या त्या शेंड्या? 2 बोकडे 1 बोकडे आहे का नाही? बोकडे 2 बोकडे कायला कापायचे? माय आपलं लेकरू चांगलं म्हणून घरातलं म्हातारच कापायचं आणि सगळ्या गावाला खाऊ घालायचं. माझं बोलणं तुम्हाला थोडं वाईट वाटतंय बाबा, पण दुसऱ्याला त्रास देऊन आपल्याला जर सुख जर झालं असतं तर आतापर्यंत आपण लय सुखी असतो. दुसऱ्याला त्रास देऊन सुख होत नसतं. कोणत्याच ग्रंथामध्ये सांगितलं नाही भग द्या. भग द्या बघ कोणता? काम क्रोध बकरा मारा तुझा रखुमाईच्या वरा. काम आणि क्रोध रूपी बकरा मारायचा. म्हणून भगवान परमात्मा आपल्याला का पावत नाही? हो म्हणी नाही भाव मन देवा मन पाव. देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणी नाही भाव मन देवा मन पाव. हे म्हणी नाही भाव मन देवा मन पाव. देवा शान पावायचा नाही रे. देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे. हरी टाळी. कानाला गोड वाटलं की टाळी वाजवायची, नाही वाटलं की नाही वाजवायची. मणी नाही भाव देवा मले पाव. विदर्भामध्ये तुकडोजी महाराज संत होऊन गेले बाबा. तुकडे मागून मागून भेटत नव्हतं खायला, पण तुकडे मागून मागून महाराज तुकडे मागितले आणि राहिले महाराज. गाडगे बाबा होते ज्याने ग्राम स्वच्छता अभियान हे त्यांचं नाव दिलं आता, आहे की नाही सरकारनं. पण खरंच सांगू बाबा, ज्या गावात गेले की नाही झाडू सोबत असायचा. पहिले गाव साफ करायचं आणि नंतर म्हणायचं अगं भाकड दे ना. पूर्वीचे साधू संत महाराज पर्यावरणाला साथ द्यायचे. आताच काही सांगता येत नाही. का सांगतो मी? आज भक्ती वाढली, भक्ती करणारे वाढले, पण भक्ती ज्या ताकदीने करायला पाहिजे, ज्या भावाने करायला पाहिजे, त्या भावाची भक्ती राहिली नाही राहिली. आज मंदिरासमोर जर गेलो ना 4-4 तास दर्शन होत नाही आपलं, एवढी गर्दी मंदिरामध्ये. पण मंदिरात जाणारे नेमके माणसं दर्शन घ्यालेत का, हे बी विचार करणं ह्याला. एकूण एकाच्या समोर गेले, पुढं वळू नको, मागं वय, अरे घेऊ दे, त्याला घाई असेल घेऊ दे. एवढी गर्दी वाढली तरी मंदिराच्या समोरच्या चपला चोरीला जातातच. हे चोरीला जाय, ते चोरीला जाय. एक पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है पण पत्थर का पत्थर रह जाता है. मंदिरात नाही गेले तरी चालतं, देवाने आपल्या घरी आलं पाहिजे. एवढी सुंदर भक्ती पाहिजे. माझे सावतोबा महाराज आरण सोडून गेले नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझे भगवान परमात्मा पंढरपूर सोडलं. सावतोबा महाराज साठवीला दाता साठवीला दाता त्रिलोक्याचा. साठवीला दाता त्रिलोक्याचा. साठवीला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठवीला दाता त्रिलोक्याचा. धन्यताची माता, धन्यता पिता. साठवीला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठवीला दाता त्रिलोक्याचा. का? म्हणून देवाला पंढरपूर सोडावं लागलं आणि आरण या ठिकाणी यावं लागलं. आपले जन्मचालीत भक्ती करता करता तरी देवाची अजून वाढ दिसणं आपल्याला. मग कुठंतरी पाहिलं पाहिजे, मी जी भक्ती करतो ती बरोबर आहे का नाही, तपासून पाहिली पाहिजे. जसं आपण एखादा व्यवहार करायला लागलो, बिझनेस करायला लागलो, त्याच्यामध्ये जर आपल्याला फायदा व्हायला लागला नाही तर माणूस महिन्याचं टोटल काढतो, अरे हे परवडत नाही, आपल्याला बंद केलेलं पुरतं खेळ येऊ.
तसं जन्मभर झाले आपण भक्ती करायला लागलो तरी देव जर स्वप्नात असेल तर पाहायला पाहिजे, आपली वाट तर चुकली नाही ना. म्हणून देव प्राप्त करायचा असेल तर देवाला जसे आवडते तशी भक्ती केली पाहिजे, ती भक्ती देवाला प्राप्त होती. कशी देवाची भक्ती करायची, कोण देव आहे तर भगवान परमात्मा आहे. झोपणं आपल्या हातात आहे, पण उठणं पंचच्या गादीवर झोपायचं, खाली झोपायचं, फडशीवर झोपायचं, फॅन खाली, कूलर खाली, एसी खाली झोपायचं, हे आपल्या हातात आहे बाबा. पण उठणं ना, समजा एखाद्या दिवशी मग आपण झोपलो नाही उठलो तर मग गावातले लोक फोन करतात, पोरीला फोन लावा, पोरायला फोन लावा, गाडगा आहे का, कपडा आणा. का, झोपणं आपल्या हातात आहे, उठणं नाही. मग तो भगवान परमात्मा आहे. काही लोक जीवनभर म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं, देवाने आम्हाला काय दिलं, देवाने कृतज्ञ होतात, कृतज्ञ राहत नाहीत. कृतज्ञ झालो तर आपण सहज म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं. अरे देवाने एवढं देऊन जर देवावर जर कृतज्ञ होत जर असं ना आपण, तर देवावरून हसत असं आपल्याला काही फायदा नाही यांना जन्माला घालून. नाकाची गरज होती मा, नाकाची हे वरून प्लस्टर करायचं काय काम होतं, हे वरून प्लस्टरचे ना, काय गरज होती बाबा. नुसते छिद्र दिले असते तर बस झालं होतं, हे जिथं छिद्र दिले असते बस झालं होतं. काय करायचं होतं एवढं नाक, असं ढेबरं नाक, लंबी नाक, काय करायचं होतं. नाही म्हणले महाराज, नुसते छिद्र दिले असते, हिवाळ्याच्या दिवसामध्ये लोकांनी बोरं खाल्ले असते, हा सर्दी झाली असती, आणि नुसतं छिद्र दिले असते बाबा, बसले असते की फुगे आले असते, फुर 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 फुर. आणि कीर्तनात बसल्या बसल्या बी काही बरोबर बसले असते का, एकूण एकाच्या नाकात वाळू भरली असती लोकांना. देवानं ते सगळं झाकून टाकलं. हे प्लस्टर देवाने केलं, कोणाचं जरा जास्तीच केलं, कोणाचं जरा कच्च केलं, ऐक ना, प्लस्टर देवाने केलं. देवाला माहित होतं. 2 डोळे दिले मग आपण, एकच नजर आहे. पाय विषम आहेत, उजवा पाय टाकला की डावा पाय बरोबर मागं होतो, डावा पाय टाकला की उजवा पाय मागं होतो. विषम आहे, पण जी दिशा ठरवू त्या दिशेने आपण जातो. देवाचा चमत्कार आहे महाराज. आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना आईचा रक्तगट वेगळा आणि आपला रक्तगट वेगळा होता, तरी आईच्या गर्भामध्ये आपल्याला आईचं रक्त चाललं की नाही. जन्माला आल्याच्या नंतर जर आपल्याला रक्त द्यायचं काम पडलं तर आईचं रक्त चाललं का नाही. म्हणले यांचा गट वेगळं, ते रक्त आणा. मग त्यावेळेस कसं चाललं, जो चालवतो ना तो भगवान परमात्मा आहे. विठ्ठल मग कधीतरी त्याची आठवण केली पाहिजे, देवा मी तुझं भजन करत नाही. हो मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, द्वार तुम्हारे आओ, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ. हो मैली चादर ओढ़ के कैसे, तुकडोजी महाराज, माझी गोदडी झाली जुनी रे, माझी गोदडी झाली जुनी, हिला दुनिया ना कोणी, हिला दुनिया ना कोणी, हिला दुनिया ना कोणी. गोदडी झाली जुनी, गोदडी झाली जुनी, हिला दुनिया ना कोणी, हिला दुनिया ना कोणी. धुतले हरिचंद्राने, धुतले हरिचंद्राने, मलबू नका हो कोणी, मलबू नका हो कोणी, माझी गोदडी झाली जुनी, माझे गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, जुनी झाली जुनी, गोदडी झाली. गोदडी म्हणतात का तुमच्याकडे? गोदडी, गोदडी आहे का? वाकळ म्हणतात काही ठिकाणी. गोदडी ती पातळाची शिवतात, लुगड्याची शिवतात ती ना, हिवाळ्याच्या दिवसात 2-2 अंगावर घ्यायच्या. काही काही गोदड्या अशा असतात 10-10 वर्ष धुत नाहीत, एकदा अंगावर घेतली माणूस तसाच गुंगून झोपतो.
मग आपल्या इकडे गोदडी म्हणतात, काही ठिकाणी वाकळ म्हणतात, सोलापूर तिकडे गेलं की दमकोंडी म्हणतात. दमकोंडी म्हणतात वेगवेगळी. ती गोदडी नाही बाबा, ही शरीर रूपी गोदडी आहे का नाही. हे जीर्ण झाले. कोणाचे 40 वर्ष गेलेत, कोणाचे 50, कोणाचे 70 वर्ष गेलेत, तरी देवाची अनुभूती आली नाही. म्हणजे जुनी झाली का नाही, टाकायला आली आता. ही माझी गोदडी झाली जुनी रे, माझी गोदडी झाली जुनीला दुनिया ना कोणी. ही धुतली पाहिजेत म्हणली. मग कोण धुत? साधू संताजवळ गेल्याच्या नंतर. भगवान परमात्म्याने एवढं सुंदर शरीर देऊन सुद्धा भगवान परमात्म्याच्या कारणे लावलं नाही. देवासोबत महाराज आपण घात केला, धोका केला. देवाला वाटलं की हे भजन करतील, पण नाही महाराज. काम न छोड़ा क्रोध न छोड़ा, हरि का भजन क्यों छोड़ दिया, तूने नाम जपन क्यों छोड़ दिया. काम सोडला नाही, क्रोध सोडला नाही, लोभ सोडला नाही, झुटण सोडली नाही. मग देवाचं नाव का सोडलं तू? म्हणजे देवाच्या नावातून भेटतच काय? जे देवाच्या नावातून भेटत ते कुठंच भेटत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना, पुण्याची म्हणजे या पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी. विडल विडल भगवान परमात्म्याकडे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. देवा तुम्हाला जन्म दिला की नाही, मी हा जन्म सार्थक करणार आहे महाराज. हे जन्म घेऊन शूरवीर या धर्तीवर जन्माला आले, हाच जन्म घेऊन साधू संत या धर्तीवर जन्माला आले. अजिरामर झाले बाबा, अजिरामर झाले. मरण प्रत्येकाला आहे, मरण प्रत्येकाचं आहे बाबा, पण कसं मरायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये. तुका मने जन्म आल्याचे सार्थक, तुका मने जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखरिया, विठ्ठलची एक देखरिया. तुका मने जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखरिया, विठ्ठलची एक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आहे, विठ्ठलची एक देख लिया. ते भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं महाराज. जन्माचं सार्थक त्या दिवशी आहे. भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर अनेक सत्पुरुषांनी, अनेक शूरवीरांनी आपला देह सफल केला. आता देशभरामध्ये जो पिक्चर चालू आहे बाबा, त्याचं नाव आहे छावा. हा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पिक्चर. खरंच सांगू मा, 40 दिवस माझे छत्रपती संभाजी महाराजांचे अंगावरचे कातडे काढावं, नख काढावं बाबा. नाही नाही, एवढंच नाही बाबा, जीभ काढावं, डोळ्यामध्ये सळ्या घालाव्या. बोला आमचा धर्म स्वीकारता. मरीन तर हिंदू म्हणून, जगीन तर हिंदू म्हणून. बाबा प्राण सोडला पण धर्म नाही सोडला. याला म्हणतात निष्ठा. मरण प्रत्येकाकडे, मरण प्रत्येकाकडे महाराज, पण कसं मरायचं आपल्या हातात आहे. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाही, माझ्या संभाजी महाराजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. वाह वाह. अलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पर एक केसरी रंग सजाया है. जरा याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गए होश गवाए. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवान, क्या लोग थे वो अभिमान, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान, जरा
की नाही? मरण प्रतीकाकडे बाबा. काही लोक म्हणतात अहो मिलिटरी मध्ये जे लोक आहेत का नाही पगार घेतात ना, म्हणले महाराज पगार घेतात, त्यांना का पगार कमी असते का? म्हणले 1,70,000 पगार असते म्हणले. पण बाबा खरंच सांगू, नुसतं पगारीसाठी नाही हो. एका मिलिटरी म्हणून दादाला विचारलं, मग दादा पगारीमुळं जाता का? नाही म्हणले दादा पगारीमुळं नाही. अहो बायको वाट पाहते, मुलं वाट पाहतात, आई वडील वाट पाहतात, बहीण भाऊ वाट पाहतात, तरी येणं होत नाही म्हणजे 6-6 महिने 7-7 महिने. पैसा जर कमवायचा असतात म्हणले शेती होती, घरी सगळं होतं, इकडे सुद्धा पैसा कमवला असता, पण याच्यासाठी नाही. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, जो जवानी जो खूह में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मरण प्रत्येकाकडे आहे, पण कसं मरायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून हे जीवन आहे भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं. मग हा जीव का देवाच्या सानिध्यात जात नाही? 3-4 कारण आहेत बाबा. हा जीव देवाचं सानिध्य का घेत नाही? पहिलं कारण आहे, हा जीव जर देवाकडे जर गेला तर जीव रूपाने शिल्लक राहत नाही. मग काय होतं म्हणले, गोविंद नामाचा छंद लागला की स्वतःच गोविंद होऊन जातो. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूने कैसे निवृत्ती शारे. पहिलं कारण आहे बाबा. दुसरं कारण काय? पाण्यापासून 3 पदार्थ निर्माण होतात. पाण्यापासून 3 पदार्थ. पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं बाबा, पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं, एखादा थेंब पडला नक्षत्रामधला, तर त्या शिंपल्यामध्ये मग मोती तयार होतो. एकदा पाण्याचा मोती तयार झाल्याच्या नंतर काय प्रक्रिया केली म्हणजे त्या मोत्याचं पुन्हा पाणी होईल? होतं का? नाही. तसे नास्तिक लोक आहेत, देवाने जन्माला घातले पण देवाला मानायला तयार नाही मोत्याच्या हिशोबामध्ये. बाबा परत दुसरी गोष्ट, पाण्यापासून मीठ तयार होतं. मीठ, मीठ माहिती ना तुम्हाला? कुठं भेटतं ते? ऐका ना, मीठ तयार होतं. मीठ, मीठ पाण्यापासून वेगळं जातं, दुःख होतं. एक दिवस माझी माय त्याला घेते आणि पाण्यामध्ये टाकते. महाराज मीठ पाण्यामध्ये टाकलं की पाण्यातून मीठ बाहेर काढता येतं का? तसं जीव आहे, देवापासून वेगळा होतो, पण ज्या दिवशी देवाजवळ येतो त्यावेळेस देव स्वरूपच होतो. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे बाबा, पाण्यापासून तिसरी गोष्ट तयार होते, त्याचं नाव बर्फ. बर्फ पाण्यापासूनच होतं ना. दिसायला वेगळं वाटतं पण असायला काय येते? पाणीच आहे. तसे साधू संत आहेत. अंतकरणामध्ये आपल्याला जरी माणसासारखे दिसत असले तरी ते कोण आहेत? देवसे संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे माहिती आहे का? साधू संतांच्या अंतकरणामध्ये भाव असतो. कसा भाव आहे तर त्या माशाप्रमाणे भाव आहे अभंगाचं प्रथम.
जीवजिती जीवनात सगळीकडे लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर माणसाला घराच्या बाहेर येता येईना. गावाच्या सीमा आखल्या की आपल्या गावात कोणी परका माणूस आलेला नाही पाहिजे. एवढं नाही, गावातलाच माणूस येऊ दिला नाही, बाहेर गावी असला तर येऊ दिला नाही. क्वारंटाईन राहा, वावरामध्ये शेतामध्ये राहा, इकडे यायचं नाही महाराज. एवढे माणसं भेले मा. पण खरंच सांगू मा, या कोरोनाच्या काळामध्ये कट्टर भक्त होते का नाही, साधू होते का नाही. 2 वर्ष वारी बंद राहिली. माझ्या ज्ञानोबारा तुकोबाराचा 16 बसनं गेला, पायी चालता आलं नाही. खरे जे वारकरी होते ना, कळालं की आता वारीला जाणं होत नाही. जर वारीला जर जाणं होत नाही तर जगून काय करायचं म्हणजे देह सोडून दिला, थांबले. खरा वारकरी त्याला म्हणतात बाबा, नेमा न टळे निर्धारी, पडता जड भारी नेमा न टळे. तिने भक्ती करणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी, नाही सोडली भक्ती, नाही सोडली. देवाचा विरह झाला, प्राण सोडून दिला. उदाहरण म्हणून सांगतो महाराज, श्रीमद भागवतामध्ये शेवटची कथा येते. ती कथा आहे माझ्या सुदाम देवाची. आपल्या घरामध्ये 15 दिवसाला एक एकादशी येते, पण माझ्या सुदाम देवाच्या घरामध्ये दर दिवसाआड एकादशी यायची. का? घरामध्ये खायलाच काही नाही तर उपवास धरावं लागायचं की. पण एवढे महाराज मन एवढं समाधानी होतं, खूप समाधानी मन होत. माता सुशीला आहे पत्नी, महाराज मुलं आहेत. दररोज नाम चिंतन करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. अखंड चिंतन सुरू आहे. एखाद्या दिवशी भिक्षा मागायला गेले, भिक्षा सुद्धा भेटायची नाही, पण भजन सोडलं नाही. माझ्या सुशीला मातेला वाटलं, असंच जर चालत राहिलं तर माझा संसार बरोबर होणार का. ह्याच्या एवढ्या माझ्या माता मावल्या बसलेत. माया हो, घरातले सदस्य जे असतील झोपतून उपाशी उठत असतील, पण ज्यावेळेस सायंकाळी झोपी घालायच त्यावेळेस तुम्ही काहीतरी खाऊ घालता, नंतर झोपीच घालता की नाही. कसा असू द्या पती महाराज, कसा असू द्या, व्यसनी असू द्या, कसा असू द्या, पण त्याच्या पोटात 2 घास घासल्याशिवाय या मुकाट्याने बसत नाही. माझ्या सुशीला मातेला रडू यायचं, देवा काय माझा संसार आहे म्हणले. माझ्या संसारामध्ये असे घरातली चूल पेटत नाही म्हणले. 8-8 दिवस, 15-15 दिवस. सुशीला मातेने सांगितलं, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. ऐका म्हणले, तुमचा बालपणीचा सखा सिंहासनावर बसले म्हणले. द्वारकेचे राजे झाले, तुम्ही भेटायला गेलं पाहिजे. माझ्या सुशीला मातेनं बा 5 घरचे मूठ भरपोई आणले. एका घरचे सुद्धा आणू शकत होते, पण का 5 घरचे आणले की देवाला सांगायचं, देवा 5 घरं मागितल्याशिवाय माझी चूल पेटत नाही, तिला तू लक्ष दे म्हणले. सुदामजी चाललेत बाबा,
अंगावर बरोबर कपडे नाही, धोतर आहे तर 18 ठिकाणी फाटका आहे, जानवा आहे, सर्व मांस हाडाला चिटकलेलं आहे, पण चेहऱ्यावर एवढं तेज आहे ना बाबा, सतत जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण चिंतन आहे. एवढं संकट आहे जीवनामध्ये, पण नाही, नाम चिंतन करत करत महाराज द्वारकेच्या दिशेने चले. श्याम सुंदर से मिलने सुदामा, सुदामा. जात असताना पाय पळत होते, अंग पोलते महाराज, होठ कोरडे पडलेत, काय करावं महाराज. भूक लगती है प्यास लगती है, कैसे आऊं तेरी द्वारिका, जिंदगी अब उदास लगती है. रो रो मैं गवाए, रो रो नैन गवाए, प्रभु जी न आए, प्रभु जी न आए. उमरिया बीती जाए प्रभु जी न आए. महाराज चाललेत, पाय पोळा लागलेत, भूक लागली, काही जमत नाही. मग द्वारकेच्या काठावर गेलेत, भगवान परमात्म्याच्या द्वारकेमध्ये गेलेत माझे सुदामजी, आणि पाहिलं ते नगर महाराज, उंच उंच बाबा घर ते. का हो, कोणती नगरी आहे म्हणजे द्वारिका आहे, द्वारिका. द्वारिका म्हणल्याच्या नंतर महाराज माझ्या सुदाम जेव्हाने आवाज दिला, का हो याच द्वारकेमध्ये माझे बालसखा कृष्ण राहतो म्हणले. कृष्ण आहे का या द्वारकेमध्ये? म्हणले कृष्ण कोणी राहत नाही म्हणले या द्वारकेमध्ये. का म्हणजे कोण कृष्ण? तो नाही का कंस मामाला मारलं, तो नाही का गोकुळामध्ये राहिला, सांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये. हा हा हा, कृष्ण म्हणू नका, एकेरी आवाजाने आवाज देऊ नका, कृष्णचंद्रजी ठाकूर, ठाकूरजी म्हणा म्हणले. बरं कुठे घर? घर नाही म्हणले, मोठा राजमहल आहे. सुदामजी नेलं मग, आणि नेल्याच्या नंतर महाराज एक सेवक, एक द्वारपाल पळत गेला, म्हणले देवा आतापर्यंत आपल्या या नगरामध्ये मोठमोठाले जपी तपी संन्यासी आले म्हणले, मोठमोठाले महात्म्याले देव आले म्हणले, पण आज जो महात्मा आला, भौतिक जर स्थिती पाहिली तर शून्य आहे, पण चेहऱ्यावरचा जर भाव पाहिला तर कोटी लोकांना सुद्धा मागं पडेल एवढं प्रेम आहे म्हणले. नाव काय? बतावत नाम अपनो सुदामा, बतावत नाम अपनो सुदामा. सुदामा म्हणल्या बरोबर महाराज भगवान परमात्मा उठले आणि सुदाम देवाकडे पळत गेले. नुसते पळत गेले नाही, मा 16,108 राण्या होत्या भगवान परमात्म्याच्या पाठीमागं पळतात. कोण असा महात्मा आहे? सुदाम देवाकडे ज्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं का नाही, महाराज सगळ्यांनी नाकाला पदर लावले, हे असा महात्मा काय म्हणले, याला बरोबर कपडे नाही घालायला. पण देवाने पाहिलं आणि देव रडायला लागले. बता मेरे यार सुदामा रे, भाई घणो दिनों से आया. सुदामजी एवढ्या वर्षी कुठं होता तुम्ही, मला माझी आठवण का नाही आली? अलगत पकडलं, देवाची भक्ती सांगतो मा, एवढं जीवनामध्ये संकट आलं पण देवाचं नामस्मरण सोडलं नाही. ज्याने नामस्मरण सोडलं नाही त्याची अवस्था भगवान परमात्म्याने काय केली? राजसिंहासनावर बसवलं आणि राण्याला सांगितलं जा मला सुदाम देवाचे पाय धुवायचेत म्हणले. अहंकार झाला, कोण फक्कड महात्मा आहे माहित नाही म्हणले, आणि त्याचे आम्ही पाय धुऊ? आम्ही नाही धुणार. देखी सुदामा दीन दशा, करुणा करके करुणा रे दे रोए, पान परात को हाथ छुओ नहीं, नयन जल सो पग धोए. देवाने स्वतःच्या आश्रयाने सुदाम देवाचे पाय धुतले, हे उंची वाढवली महाराज. एक इकडं सुदाम देवाकडे काही नव्हतं, पण महाराज देव होते ना मोठे, म्हणून देवाने भक्ताला आपल्या सिंहासनावर बसवलं आणि भक्ताचे पाय आपल्या हातात धरले. याला म्हणतात एकदा भक्त देवाचा होऊन राहिला की देवा त्याला काही कमी ठेवत नाही. तो का म्हणे आले समर्थाचे मना, जरी होई राणा रंक त्याचा. विठ्ठल विठ्ठल
पाऊण तास झाले मी बोलायलोय, कोणाला काही टेन्शन, कोणाला म्हणलो मांडी घाला टाळ्या वाजा, पाऊण तास झाले बोल बरोबर झालं ना, 1 तास झालं नाही पण पाऊण तास. एकदा गोड भजन होईल आणि भजन झाल्याच्या नंतर राहिलेलं भाग विठोबा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो हॅलो विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा आता जेवढी म्हणून पुरुष मंडळी बसलेली, महिला मंडळ तुम्ही थोडं थांबा. पुरुष मंडळी आणि तरुण मंडळी आहेत ना बसलेले, मी जसा आवाज काढेन तसा तुम्ही आवाज काढायचा आहे. इकडं कोणतं गाव आहे बाबा आता डोंगराच्या पलीकडं? हा पुरणवाडी, आणि इकडं कन्नड, आणि इकडं माग हा, हे चारी बाजून जे गाव आहेत का नाही, त्या गावाला आपला आवाज गेला पाहिजे. आणि त्या गावातले लोक म्हणले पाहिजे नाही बोरं पेटलं का नो. श्रीराम जय राम जय जय राम. काय म्हणाले त्या? श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला चहा घे आणू का? काय का बुंदी देऊ जरा जरा गुळ. पुन्हा एकदा तुम्हाला चान्स, मग यांचा आवाज निघल्यावर तुमचा पुन्हा निघणार नाही. हा एकदा खोकलून घ्या. हा आपल्या आवाज बरोबर काऊन निघत नाही मी सांगतो बाबा. पुड्या खाऊ खाऊ, बिड्या उडू उडू, आंबट पाणी पिऊ पिऊ, गांजा फुकू फुकू, कशी आवाज निघते. आता पुन्हा हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. येईन आवाज वाढवला नाही बाबा, फक्त आवाज ठोकर केला. श्रीराम जय राम. आता हे माझ्या माझ्या मायल शेजारणीची शपथ, सगळ्या बोलायचं. माय जी माई बोलणार नाही ती मुक्की होईल. आता सगळ्या बोलतील बरं का. टाळी कोण वाजवायची नाही, गोड भजन करायचं. मी जसं भजन करतो तसं करा. भजनाचे बोल आहे मग जय राधे श्री राधे प्रिय राधे. हा पण मी ज्या स्वरात म्हणेन त्या स्वरामध्ये जय राधे श्री राधे प्रिय राधे, याचा आवाज मोकळा. जय राधे जय राधे श्री राधे प्रिय राधे प्रिया 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 प्रिया. जमणार हात वरती घ्या सरपाटी. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी हात वरती घ्या. जे हात वरी घेणार नाही त्याचे हात गळून जातील. हात वरती घ्या, गोड भजन करू. इकडे इकडे लक्ष द्या. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, प्रभु रामचंद्र भगवान की. खाली बसलेली मंडळी सर्वांनी आवाज द्यायचा. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. ओ मेरे भारत का बच्चा बच्चा
होती एका मुसलमानाची सुना त्यात वेळा तो आई म्हणाला आई म्हणाला राजा तो शिलवाण राजा तो शिलवाण छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हात वरी घ्या, हात ओ हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल सरत से वटिपा काळ बांधून नेईल सरत से वटिपा एका जनार्दनी आमचे काय भाजाईल एका जनार्दनी आमचे काय भाजाईल हात वरती हात खाली घ्यायचे नाही कोणी जगदंबा मात की जगदंबा मात की पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर बारे सावध होने भजने लागा देव करा कैवारे हॅलो हात सर्वांनी ये गोडी ये गो जय मल्हार सदानंदाचा हे मल्हारीची मारी मल्हारीची मारी मल्हारीची मारी मल्हारीची मारी हे स्वर्ग मृत्यू पातळीचा मंडप गाठीला स्वर्ग मृत्यू पातळीचा मंडप गाठला हरी वेदाचा फुलवरा मांडिला पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला वाह संभल क्या बात है ताली ताली उदो बोला उदो बोला वाह एकदा हात वरती घ्या सर राहू द्या आता असे संध्याकाळपर्यंत एकदा जोरदार गर्जना करू आणि नंतर मग हात असे फुटल्यासारखे नका करू मला माहिती तुम्हाला भूका लागल्यात हा हर हर काय झाले तुम्हाला काही कळलं ना भूका लागल्यात की काय एखादी चपाती देता का एक एक यायला हर 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 दान 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 मागायचं अनुदान मागाय
जोरदार टाळी वाजवा झाले का फ्रेश आता लय झोपा गेल्या ना आता पुन्हा डबल्यापासून कीर्तन आता इथं चहा घेऊन येऊ आपण पुन्हा कीर्तन करू आहे ज्या निमित्ताने कीर्तन आहे महाराज माझ्या भगवती मातेच्या निमित्ताने श्रीमद देवी भागवतामध्ये माझ्या भगवती मातेचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे देवाला सुद्धा जर काही संकट आलं तर देवाने सुद्धा जिचा महाराज गोंधळ घालावा ते म्हणजे भगवती माता शक्ती खरंच सांगू मा त्या शक्तीला तर पूजायचं आपल्याला पण आज काळाची गरज ह्या जेवढ्या माझ्या समोर माझ्या शक्त्या बसल्यात ना यांना सुद्धा पूजलं पाहिजे आपण मंदिरामध्ये तर आपण दररोज जातो आहे का नाही बाबा पण घरामध्येच आपल्या नवदुर्गा आहेत हां माईच्या रूपाने पत्नीच्या रूपाने मुलीच्या रूपाने बहिणीच्या रूपाने हे नवदुर्गाच आहेत की नाही मला वाटतं त्यांचा आदर केला की भगवती मातेची आराधना झाली आणि सगळ्या जर आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर विटंबना कोणाची होत असेल तर माझ्या माता माऊलीची होते बघतो आपण महाराज आज काळाची गरज आहे एक माय घरामध्ये स्त्री काय करू शकते बाबा एखाद्या दिवशी फक्त माय घरातली पत्नी माहेराला जाव माहेराला बगर विचारता जाव आणि मग घरी माणसं असले ना माणसाची कशी तारामळ होती पहा फक्त तुम्ही घर तेच असतं किचन तेच असतं पण साखरेचा डबा सापडत नाही पतीचा डबा सापडत नाही फोन करून विचारतो कुठे येते तिथंच पहा ना कुठे येते एक दिवस जर घरातली स्त्री जर घराच्या बाहेर गेली तर माणसाचा खोळंबा होतोय महाराज हा म्हणून तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत ना बरं का स्त्री जर नसली स्त्री शक्ती जर नसती तर जीवनाला काही अर्थ नाही याचा बरोबर आवाज आहे तिकडून आवाज आलाय कर्णाचा आवाज कमी कर याचा आवाज स्त्री शक्ती फार महत्वाची म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता आई किती लेकरावर प्रेम करते हे जर जाणून घ्यायचं असेल तर महाराज आईकडे एकदा पाहिलं पाहिजे आज पैशाने आपण मोठे झालो सगळे झालो महाराज पण आई कळाली का आपल्याला ते पाहिलं पाहिजे आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तुम्हाला सांगतो तुमच्यापर्यंत आली का नाही आली मला माहित नाही पण एक सुशिक्षित माणूस बाबा 70-80 हजार रुपये पगार पुण्यामध्ये त्याचं घर आहे वृद्धाश्रमामध्ये फोन करतो आणि ती मॅडम बोलते महाराज वृद्धाश्रमामधली हा म्हणतो ऐका तुमच्या वृद्धाश्रमामध्ये माझ्या आईला मला ठेवायचंय काय तुमचं डोनेशन असेल ते मी भरून टाकेन म्हणले पैशाची काही घाटा नाही मग त्यावेळेस त्या माता माऊलीने तिकडून उत्तर दिलं विचारलं का हो तुम्ही तुमच्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवणार आमच्याजवळ बरं ठीक आहे आम्ही घेऊन ठेवू पण एक ऐका म्हणले माझं बोलणं ऐका म्हणले तुमचं लहानपणी तुमच्या आईने बरोबर सांभाळ केला नाही का म्हणले केला का तुम्हाला पाळ घालण्यात ठेवलं नाही म्हणले सांभाळ केला माझ्या आईने मला व्यवस्थित संस्कार सुद्धा दिले म्हणले मग आता काय झालं जे घर घेतलं ते तुमचं आहे का तुमच्या आई वडिलांनी घेतलं म्हणले आई वडिलांनी घेतलं जी जमीन आहे तुमच्याकडं ती आई वडिलांनी घेतलेली का तुम्ही नाही म्हणले 30 एकर जमीन त्यांनीच घेऊन ठेवली म्हणले त्यांची जमीन लागते त्यांचं घर लागतं त्यांचा पैसा लागतो फक्त मायबाप नको नाही का एवढे स्वार्थी जमाना झाला ना बाबा हा गाईचं काम संपलं की गाई खाटकाल माणसं विकून टाकतो आणि आईचं काम संपलं की आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवायला लागलाय पुन्हा माणूस म्हणतो वातावरण काही बरोबर राहिलं नाही निसर्ग काही बरोबर राहिला नाही अरे निसर्ग बरोबर आहे माणूस बेईमान झाला आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया कोई नहीं माने कोई नहीं माने औरत का बहुमान रे हाय रे बेमान दुनिया हाय रे बेमान दुनिया हाय रे
बेईमान दुनिया आई रे। माता पिता को कोई ना माने, औरत को साधू संत को कोई ना माने, हिजड़ों को बहु मान। अरे आपला आदर्श आपले वडील पाय होते, आपली आई पाय होते, हे का नाही बाबा? पण आज वॉलपेपरवर जर फोटो पाहिला ते हिरोचे हिरोण्याची कधी भेट होत नाही, त्याचे फोटो आपल्या वॉलपेपरवर. आणि आदर्श आहे, मैं झुकूंगा नाही साला. अरे झुकणारा नाही पाहिजे बाबा. खरं सांगू, प्राण सोडला पण धर्म सोडला नाही, हे आपले आदर्श पाहिजेत. काय आपले आदर्श? छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज पाहिजेत ना, जे शूरवीर आहेत ते पाहिजेत. नाही तर आपल्या बापाचा फोटो ठेवा ना. अरे आपल्या बापाचा कणा मोडोस्तोर, कणा वाकडा होस्तोर महाराज त्यांनी आपल्यासाठी कष्ट केले. आपल्या माईने दुसऱ्याच्या भाकरीवरची चटणी घ्यावी आणि कोर भाकर खावी, दिवसभर शेतामध्ये काम करावं. राब राब कष्ट करता करता बाप धुऱ्यावर मेला, पण बापासाठी कधी टाळी वाजवली नाही. पण महाराज एखादा माणूस चांगला वागला लागले तर त्यासाठी टाळी. हा तुला बाप आदर्श पाहिजे रे, हा बाप आदर्श. म्हणून तू का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. आईने किती उपकार केले. हे हंबरुनी वसहराले साठती जवागाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात आईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. आईच्या हातावरचे चटके ज्याला दिसतात ना बाबा, ते लेकरू मोठं झाल्याशिवाय राहत नाही. अरे काही काही घरामध्ये बापाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. आपला बाप जर गावातून निघला ना बाबा, तर 100 लोकांनी राम राम घावला आपल्या बापाला. त्याच बापाच्या पोटी असं नालायक जन्माला आलं. बाबा दिवसभर पेत राहतं, नालीत पडतं. बापाला कळालं बाप मेला, पण घराच्या बाहेर निघला नाही. मायने रोज मजुरी केली मा, कधी पातळ मागितलं नाही, कधी लुगडं मागितलं नाही. माझ्या पोराला लागतील पैसे. पोराला पैसे पाठवले, पण पोरग बरोबर राहिलं नाही. माय मेली, पण घराच्या बाहेर निघली नाही. अरे आपण जर आपल्या मायबापाला सुखी ठेवू शकत नाही तर परमार्थ लांबची गोष्ट आहे. आपल्या घरच्याला जर आपण सुख देऊ शकत नाही, परमार्थ लांबची गोष्ट आहे. मग खरंच सांगू, देवले लांबची गोष्ट आहे. आई वडिलाला जरी सुख देता आलं ना, तरी भरपूर परमार्थ झाला. या भगवती मातेचं दर्शन घ्यायचं ना, तिचं दर्शन तसं घेऊ नका. तिथं गेल्याच्या नंतर सांगा, अरे आपल्या बहिणीकडे कोणा जर डोळे वटारून जर पाहिलं तर आपली तळपायाची आग मस्तकाला जाते बाई, की नाही बाबा? आणि तेच डोळे दुसऱ्याच्या बहिणीकडे पाहतात, त्यावेळेस मग काय होतं? लोक म्हणतात नाही नाही आज हा कायदा आला पाहिजे. अरे कायदा किती जरी केला, पण माणूस जो बिघडलाय, जो राक्षस प्रवृत्ती झाला, त्याला तर सुधारावं लागेल की नाही? आज घरातली मुलगी जर कॉलेजमध्ये गेली, शाळेमध्ये गेली, पुन्हा तशी येईल वापस, याची शाश्वती नाही. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहा से लाओ. प्रवृत्ती का संस्कृती संस्कार कमी व्हायला लागलेत. पुण्या धर्मकार्याची गरज आहे. आणि धर्मकार्य आपण उभारलं महाराज. एवढं देवालय, भगवती मातेचं देवालय उभारलंय. मंदिरात दर्शन घ्यायचं, पण दर्शन घेताना फक्त दर्शन घ्यायचं नाही, दररोजचा एक वाईट गुण भगवती मातेच्या चरणाजवळ अर्पण करून टाकायचा. मा आजपासून माझा हा वाईट गुण मी टाकायलो, पुन्हा अंगीकारणार नाही. भगवती माता प्रसन्न होईल, तुम्हाला सुख समृद्ध करेल. पण वाईट गुण घेऊन जर तिथं जासाल ना, तर खरंच सांगू, भगवती मातेचे बी आली भक्त होते, पण भगवती मातेने सोडले का? महिषासुरासारखे भक्त होते, सगळे होते, पण सोडले का? सगळ्याचा वध केला बाबा. का वध केला? कारण की दुर्विचारान राहिले, कृपण विचार घेतले सोबत, म्हणून मेले. म्हणून आपल्या मनामधले जे काही वाईट विचार आहेत, या उत्सवाच्या निमित्ताने गेले पाहिजेत, सद्भावना जीवनामध्ये आले पाहिजेत. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. सुंदर भैरवी होईल. भैरवी झाल्याच्या नंतर शेवट ज्ञानेश्वर माऊली. अरे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माता तुका म्हणे माता, 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 तुका म्हणे माता.
वाहे कानुल्याची चिंता जयाची ते जैसा पावन जयाची ते जैसा पावन जगवणी जैसा देव हे तया जवळी आवाज करा दोघं जण आम्ही हो पुरुषोत्तम केला तैसा भाव जैसा केला तैसा भाव ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय बोलिले ले गुरे देवा करा क्षमा महाराज तुम्ही नाही विचार